नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी बहुतेकांचा रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. तो म्हणजे हनुमान चालीसा. पण आज आपण फक्त याचा शब्दशः अर्थ बघणार नाही आहोत. त्यामागचा जो सखोल आणि रूपकात्मक अर्थ आहे ना, तो डिकोड करणार आहोत. हे सखोल विश्लेषण या प्राचीन पाठात दडलेलं खऱ्या अर्थाचं ज्ञान उलगडायला आपल्याला नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरू करूया. आजची आपली रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण एका विशिष्ट प्रवासातून जाणार आहोत. आधी प्रस्तावना बघू, त्यानंतर आरंभीचा दोहा, हनुमानजींचे स्वरूप आणि गुण, त्यांची रामायणातील वीरकार्य आणि शेवटी या भक्तीचे फळ काय मिळते, या क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. तर आपला पहिला भाग आहे प्रस्तावना, जिथे आपण हनुमान चालिसाचा मूळ अर्थ आणि त्यामागचा उद्देश समजून घेणार आहोत. पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या भागाकडे, आरंभीचा दोहा, जो मनशुद्धीवर विशेष भर देतो. आता बघा, चालिसाची सुरुवातच किती सुंदर होते. श्रीगुरूंच्या चरणातील धुळीने मी माझे मन स्वच्छ करतो. याचा विचार करा. आपण जेव्हा एखादं नवीन ज्ञान घेतो तेव्हा जुना अहंकार बाजूला ठेवावा लागतो, बरोबर? अगदी आजच्या भाषेत सांगायचं तर प्रभू रामांचा स्मरण करण्यापूर्वी आपल्या मनाला रिबूट करणं गरजेचं आहे. स्वतःमधील अज्ञान धुवून काढण्याची ही अत्यंत नम्र अशी कृती आहे. आणि ह्याच सुरुवातीच्या भागात एक अतिशय भक्कम वैचारिक पाया रचला गेलाय. इथे प्रभूकडे 3 प्रमुख गोष्टी मागितल्या आहेत: बुद्धी, बल आणि विद्या. म्हणजे बघा, इथे फक्त भौतिक शारीरिक ताकद नकोय, तर अज्ञान पूर्णपणे दूर करून त्या जागी शुद्ध बुद्धी, खरं बळ आणि खऱ्या ज्ञानाची प्राप्ती व्हावी, अशी ती स्पष्ट मागणी आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, जिथे आपण हनुमानजींचे विलक्षण स्वरूप आणि त्यांचे अफाट गुण पाहणार आहोत. ही ओळ तर आपल्या सर्वांच्या अगदी परिचयाची आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर. आता याचा अर्थ नीट समजून घ्या. हनुमानजी हे केवळ एक शक्तिशाली योद्धे नव्हते, तर ते ज्ञान आणि सद्गुणांचा एक कधीही न आटणारा असा अथांग सागर आहेत. हे एका छोट्याशा वाक्यातच त्यांचं खरं स्वरूप आपल्यासमोर अगदी ठळकपणे उभं करतं. आणि त्यांची ही कीर्ती काही फक्त एका प्रदेशापुरती मर्यादित नाही. ती चक्क तिन्ही लोकात, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात पसरलेली आहे. अंजनी मातेचे आणि वायुदेवांचे पुत्र म्हणून त्यांची ख्याती अक्षरशः संपूर्ण विश्वात सर्वदूर पोहोचलेली आहे. आता इथे एक अतिशय रंजक विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला आहे कुमती, म्हणजे अज्ञान किंवा वाईट विचार, आणि दुसऱ्या बाजूला सुमती, म्हणजे शहाणपण आणि चांगली बुद्धी. हनुमानजी नेमकं काय करतात, तर ते भक्तांना या कुमतीपासून दूर नेतात आणि सुमतीशी जोडतात. हा एक केवढा मोठा आणि वैचारिक बदल आहे, नाही का? त्यांच्या दैवी स्वरूपाचं वर्णन करताना चालिसात सांगितलंय की त्यांचा रंग सोन्यासारखा तेजस्वी आहे आणि वेश अतिशय सुंदर आहे. शिवाय कानात कुंडले आणि कुरळे केस. हे सगळं दृश्य जरा डोळ्यांसमोर आणून बघा. किती विलोभनीय आणि मन प्रसन्न करणारं हे रूप आहे. आणि त्यांच्या आभूषणांकडे पाहिलं तर तिथेही एक कमाल विरोधाभास दिसतो. एका हातात वज्र आहे, जे त्यांच्या अफाट आणि भेदक शक्तीचं प्रतीक आहे. दुसऱ्या हातात ध्वज आहे. पण त्याच वेळी खांद्यावर पवित्र असं जनेऊ, म्हणजेच जानवे आहे. हे जानवे त्यांच्या उच्च आध्यात्मिक शिस्तीचं आणि विद्वत्तेचं दर्शन घडवतं. म्हणजे बघा, शक्ती आणि भक्ती यांचा असा उत्तम संगम तुम्हाला दुसरीकडे क्वचितच पाहायला मिळेल. चला आता चौथ्या भागाकडे वळूया, जो रामायणातील त्यांच्या महान आणि साहसी कार्यांबद्दल आहे. ही 3 अत्यंत महत्त्वाची कार्ये क्रमाने बघण्यासारखी आहेत. पहिली पायरी म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीतेचा शोध लावणे. दुसरी, प्रत्यक्ष रावणाच्या राजधानीला म्हणजे संपूर्ण लंकेला जाळणे. आणि तिसरी, सर्वात निर्णायक गोष्ट म्हणजे युद्धात जखमी झालेल्या लक्ष्मणासाठी अगदी वेळेवर संजीवनी आणून त्यांचे प्राण वाचवणे. या एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांमधून त्यांच्या साहसाची प्रचंड गती आणि अफाट क्षमता आपल्याला जाणवते. आणि याच अतुलनीय साहसी कार्यांमुळेच साक्षात श्रीरामांकडून त्यांचं प्रचंड कौतुक झालं होतं. म्हणूनच तर त्यांना श्रीरामांचे दूत आणि अपार शक्तीचे धणी असं म्हटलं जातं. यातून त्यांची ओळख केवळ एक पराक्रमी योद्धा म्हणून नाही, तर श्रीरामांचे सर्वात महान दूत आणि सर्वोच्च भक्त म्हणून कायमची कोरली गेली आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे, भक्तीचे फळ आणि या विश्लेषणाची सांगता. खऱ्या भक्तीचा थेट परिणाम काय होतो हे पाहणं खरंच रंजक आहे. एका बाजूला बघा, संकटे, भूतपिशाच, रोग आणि दुःख यांसारख्या नकारात्मक गोष्टी पूर्णपणे दूर होतात.
तर दुसरीकडे मनाला मिळणारी अतुलनीय शांती आणि जीवनात मिळणारं यश यांसारख्या सकारात्मक गोष्टींची प्राप्ती होते. थोडक्यात सांगायचं तर मनातील भीती आणि आजारांचं ओझं संपून शांती आणि यशाचा प्रवाह सुरू होतो. शेवटचा दोहा एक अत्यंत भक्कम वचन देतो, जो कोणी श्रद्धेने हनुमान चालीसा म्हणतो. या संपूर्ण रचनेचा हा गाभा आहे. खऱ्या श्रद्धेने केलेलं हे पठण केवळ शब्दांपुरतं मर्यादित राहत नाही, तर ते मानवी जीवनात एक सखोल आणि कायमस्वरूपी सकारात्मक परिवर्तन घडवून आणतं. हा संदेश खूपच शक्तिशाली आहे. मग ह्या खऱ्या भक्तीचं अंतिम फळ काय? तर ते आहे सुख, शांती आणि श्रीरामांची कृपा. हनुमानजींची खऱ्या मनाने भक्ती केली की त्याचा नैसर्गिक परिणाम म्हणून साक्षात श्रीरामांची कृपा प्राप्त होतेच. हा या संपूर्ण पाठाचा सर्वात मोठा आणि अंतिम आध्यात्मिक निष्कर्ष आहे. आता आपण या चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसाठी. आजच्या आधुनिक जगात आपण हनुमानजींची अफाट बुद्धी आणि भक्ती आपल्या जीवनात कशी अंमलात आणू शकतो? या प्राचीन सद्गुणांना फक्त ग्रंथांमध्ये न ठेवता आपल्या रोजच्या जीवनातील आव्हाने पेलण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी आपण नक्कीच वापरू शकतो. तेव्हा नक्की विचार करा, आजच्या या धावपळीच्या जगात आपण ही सुमती आणि शांती कशी मिळवू शकतो. आजच्या विश्लेषणात एवढंच. लवकरच पुन्हा भेटू.